बस, नहीं नहीं ये बात तुम्हारे बस में ही नहीं आहे. नाही नाही असं म्हणून वगैरे मी काही तुम्हाला बोर करणार नाही आहे किंवा पानसट जोकही मारणार नाही आहे. बसचा किस्सा मला एक आठवला आणि तुमच्यासोबत तो शेअर करावासा वाटला म्हणून म्हटलं की तुमच्याशी छान गप्पा मारूया. तर BST बस, आता आपल्याला BST बस माहिती आहे, म्हणजे आपल्यासाठी इथल्या इथे शहरातल्या शहरात फिरण्यासाठी किंवा इकडून तिकडच्या ठिकाणी जाण्यासाठी अगदी जवळच्या जवळ असेल तर बसची रिक्षाची सोय केलेली आहे. अशी प्रत्येक ठिकाणी मुंबईत डबल डेकर बस आहेत, आपल्याकडे एकच डेक असलेली बस आहे, पण आपल्याला बसमधनं फिरायला मजा येते. एवढंच कशाला, अहो ट्रॅव्हल्स आहेत, म्हणजे आपल्याला इकडून दुसऱ्या शहरात जायचं असेल किंवा आपल्याला इकडून कुठे अगदी कोल्हापूरच्या बाहेर जायचं असेल तर आपल्याला बसनी जाता येतं. हा म्हणजे फॉरेनला वगैरे जाता येत नाही, त्याच्यासाठी हवाई बस आहे ना आपली, विमान. पण त्याबद्दल मी आत्ता बोलणार नाहीये, आपण आत्ता बोलतोय BST बसबद्दल. तर काय आहे ना की बस म्हणजे आपण जायचं, बस स्टेशनवर जायचं, तिकडे तिकीट काढायचं, तिकीट काढून आपल्याला कुठली लाल परी हवी आहे का ST हवी आहे का ट्रॅव्हल्स हवी आहे त्याचं बुकिंग करायचं आणि ती बस आली की त्याच्यात आपली सीटवरती बसायचं. मग कंडक्टर येतो, तिकीट मागतो, आपण त्याला तिकीट देतो. थोडक्यात काय तर तुम्ही सगळ्यांनी नवरा माझा नवसाचा सिनेमा बघितलाय? एक्झॅक्टली. तर नवरा माझ्या नवसाच्या सिनेमासारखंच कंडक्टर अशी ती बसची जी लाईन असते किंवा दोरी असते ती टिंग टिंग अशी ओढली की बस थांबते, कारण ड्रायव्हरला समजतं की बाबा स्टॉप आलाय किंवा लोक चढणार आहेत. आणि ती नाही ओढली किंवा परत टिंग टिंग अशी ओढली की त्याला कळतं की आता बस भरली आहे किंवा पॅसेंजर आत चढला आणि आपण आता जाऊ शकतो पुढे. तर हे मला खूप आवडतं, लहानपणापासून मला ही गोष्ट खूप आवडायची. तर एकदा काय झालं, आम्ही म्हणजे मी आणि आई, मी लहानपणी प्ले ग्रुपवरनं आले की आई मला क्लिनिकला घेऊन जायची तिच्यासोबत. मग एकदा असंच झालं, मी आले, आई मला सांगितलं आवर, तयार हो. मी तयार झाले, जेवलो आणि तिकडनं क्लिनिकला गेलो. बर, गाडी आहे ना घरी, पण मला बसनीच जायचं होतं. कारण मला आठवतंय एकदा मी आजोबांसोबत लहानपणी बसनी फिरले होते आणि मला तो बसचा प्रवास इतका आवडला म्हणून सांगू की मला त्यानंतर बस 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 म्हणून मी हट्टच लावला. मग आई म्हटली ठीक आहे, आपण आपल्या घरापासून ते आपल्या क्लिनिकपर्यंत बसनी जाऊया. बरं, अगदी घराच्या दारात आमच्या बसेस उभा राहत नाही, इकडनं पुढे बस स्टॉपला जायचं म्हणजे राजारामपुरीत जायला लागतं आणि क्लिनिक आमचं राजारामपुरीतच आहे. बाईच्या पुतळ्यापासून 4 गल्ल्या पुढं गेलं, 9व्या गल्लीत आमचं क्लिनिक. पण त्यासाठी आम्ही कितीतरी वेळ त्या बस स्टॉपवरती थांबलो. त्या बस स्टॉपवरती किती आम्ही गेलेलो 2ला नाही, मे बी 1ला गेलेलो. अर्धा तास थांबल्यानंतर 1:30 वाजता एक बस आली. ती राजारामपुरीत 9व्या गल्लीत जाणार नव्हती, तरी सुद्धा आम्ही त्या बसमध्ये चढलो. त्या बसवाल्याला रिक्वेस्ट केली किंवा कंडक्टरला सांगितलं तिकीट काढताना की आम्हाला 9व्या गल्लीत उतरव. मग त्यांनी सगळं फिरवून आम्हाला 9व्या गल्लीच्या जवळपासच्या बस स्टॉपवरती उतरवलं आणि मग आम्ही तिकडनं चालत आमच्या क्लिनिकपाशी गेलो. आता मला सांगा, रिक्षा मिळाली असती की नाही? रिक्षाने आम्ही 2 मिनिटात क्लिनिकच्या दारात पोहोचलो असतो. पण नाही, त्यावेळी मला बसची इतकी क्रेज होती की मला काहीही करून बसनीच क्लिनिकला जायचं होतं. मग काय, आई माझ्यासाठी थांबली. बरं, बिचारी आईचे पेशंट तिथे वाट बघत होते की मॅडम आत्ता येतील मग आम्ही दाखवू. बरं, ती कधीही वेळ चुकवत नाही या दवाखान्याची, ती प्रॉपर जाते क्लिनिकमध्ये आणि प्रॉपर वेळेला हजर असते. पण मला त्यावेळी जायचं होतं बसनी आणि मी तिच्याकडे इतका हट्ट केला की बिचारी ती माझ्यासाठी तिकडे अर्धा तास उभी राहून अख्ख्या बसमधनं बसून फिरून सगळं येऊन मग क्लिनिकच्या इथे आली. त्याच्यात असा तासभर कसा गेला हे कळलंच नाही. बरं, हे जाऊ दे. तर माझे अनेक असे मित्रमैत्रिणी आहेत जे आत्ता इथे हॉस्टेलवरती राहतात किंवा रूम घेऊन राहतात आणि त्यांच्या गावाला जायचं असलं की त्यांना इकडनं CBSला जायला लागतं, सेंट्रल बस स्टँडला. सो मग मी त्यांना कधी कधी सोडायला जाते. मध्यंतरी मी माझ्या एका मैत्रिणीला सोडायला गेले होते बस स्टॉपला. तर तिला तिच्या गावाला जायचं होतं. गावाचं नाव नाही, मी गावाचं नाव नाही सांगू शकत, पण तिला तिच्या गावाला जायचं होतं. मग तिला सोडायला गेल्यानंतर मी बस लागायची होती आणि 5 मिनिटं थांबल्यानंतर चौकशी केल्यानंतर समजलं की बस आली आहे. बस आली, इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती, बाप रे.
तिला चढायला जागा नव्हती. मग तिने काय केलं असेल, तिने खिडकीतनं तिची बॅग अशी त्या ह्याच्यातनं आत टाकली आणि ती थोडीशी अशी बुटकी आहे आणि अशी पटकन कुठेही जाऊ शकते. तर तिने इतक्या चपळाईतेने त्या दारातनं आत एंट्री केली आणि ती त्या सीटवर जाऊन बसली आणि बॅग अशी कवटाळून तिचं गाव येईपर्यंत तशी बसली होती, कारण सीटवरनं उठणं शक्य नव्हतं. सीटवरनं उठलं की कोणीतरी बसणार. बॅग वर टाकायला गेलं किंवा नाही मला बॅग वर ठेवायची होती, काढायची होती, या ह्याच्यात कोणीतरी तिथं बसलं असतं तर तिला उभारून प्रवास करायला लागला असता. आणि तिच्या गावाकडे जायचं म्हणजे इकडनं साधारण 3-4-5 तास आरामात असेच मोडतात. मग म्हटलं ठीक आहे. आणि तिचे हे पराक्रम बघून बापरे, त्यात एक माणूस त्या खिडकीच्या मधनं शिरायचा प्रयत्न करत होता, रुमाल टाकून वगैरे या जुन्या पद्धतीने. पण कंडक्टरनी त्याला समहाऊ पकडलं. तिथे त्यांची भांडणं झाली. पण हे सगळं एकंदरीत बघायला जी काही मजा आली ना मला, ती फार म्हणजे असं बसस्टॉपवर जाऊन बसचं काय चालतं हे बघण्याचा अनुभव माझा पहिल्यांदा होता. बसमधनं मी खूप वेळा फिरली आहे. म्हणजे एकदा दोनदा तर मी माझ्या जुन्या कॉलेजला असताना, अंबाबाई मंदिराच्या इकडे डी शिंदे सरकार कॉलेजला असताना, त्यावेळेला मी स्पेसिफिकली गाडी घरी ठेवून जायचे. इकडनं रिक्षाने जायचं, येताना बसने यायचं. शाहू मैदानपाशी बस यायच्या, तिकडनं उतरलं की आर के नगर किंवा बाईच्या पुतळ्यापाशी उतरायचं आणि बाईच्या पुतळ्यावरनं घरी चालत जायचं. पावसाळ्याच्या दिवसात तर हमखास छत्री सोबत असायची. बसमधनं बसायचं. एखाद दुसऱ्या वेळेला मैत्रिणी सोबत असायची. एकदा दोनदा तिने मला रूट्स दाखवले. नंतर ती आणि मी आम्ही दोघीही बसनी यायला लागलो. थोडक्यात काय तर बसचा प्रवास मला फार आवडतो. अजूनही असं वाटतं की बसनी प्रवास करावा. अशी कुठेतरी छान बस दिसेल, मी चढीन, टिंग टिंग मीच वाजवीन, कंडक्टरला सांगेन 1 राजनापुरी द्या, ओके, आणि मी परत टिंग टिंग जाऊ दे रे गाडी. मग कंडक्टर अशी आपलं नवरा माझा नवसाचं सारखं म्हणेल की अरे माझ्या नोकरीवरती गदा येणार वाटतं, असं म्हणून मग एक छान मज्जा लाल परीनी जायची. है ना मज्जा? तुम्ही कधी गेलाय का बसनी किंवा लाल परीनी, ट्रॅव्हल्सनी असं कधी गेलं? ट्रॅव्हल्सची तर गंमतच वेगळी असते. 4-5 तास मस्त जायचं. मी तर पुण्याला कितीतरी वेळा ट्रॅव्हल्सनी गेली, एकटी गेली आणि मजा येते. आपली सीट असते, महिलांसाठी सीट असते, त्या सीटवरती बसायचं, निवांत गाणी ऐकायची, सिनेमा बघायचा, गाडी कुठे खायला थांबली की तिथे खायचं, परत येऊन बसायचं आणि निवांत जायचं. मज्जा येते. स्लीपर असेल तर विचारूच नका. स्लीपरमध्ये तर मज्जाच मज्जा. ट्रेनपेक्षा मला बसच्या स्लीपरमध्ये झोपून जायला फार आवडतं. बरं, तुमच्या काही गमती जमती असतील तर माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. बरं, तुम्हाला बस किती आवडते? बसपेक्षा काय कम्फर्टेबल वाटतं? ट्रेन, विमान, गाडी, रिक्षा, काय हे मला सगळं सांगा. ओके, बाय बाय.